जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12. प्रभू भालकीच्या जंगलात आपल्या शिष्यांबरोबर राहून साधना करत होते. एक दिवस एक गरीब दाम्पत्य प्रभू दर्शनासाठी कल्याणला चालत निघाले होते. त्यांच्या पाठीवर त्यांचा 5 वर्षांचा मुलगा बांधलेला होता. चालत चालत ते प्रभू राहत होते त्या भालकीच्या जंगलाजवळ येऊन पोचले. त्या काळी सामान्य व्यवहारात कुठलेही आधुनिक वाहन नव्हते. सायकलसुद्धा नव्हती. श्रीमंत लोक घोड्यावरून किंवा मेण्यातून प्रवास करत, सामान्य लोक बैलगाडीतून प्रवास करत, अगदी गरीब लोक चालत प्रवास करत. त्या तिघांच्याही पोटात 3 दिवसांपासून अन्न नव्हते. त्यांचा मुलगा देवी या रोगाने मरायला टेकला होता. आपल्या मुलाला प्रभूंच्या पायावर ठेवून त्याच्यासाठी जीवदान मागावे म्हणून ते दोघे मोठ्या कष्टाने चालत निघाले होते. दोघेही जंगलाजवळच्या तळ्यापर्यंत कसेबसे पोहोचले आणि तेथेच थकून बसले. तेथे पोहोचेपर्यंत मुलगा मृत्यू झाला होता. ते पाहून ते जोडपे मूर्छित होऊन पडले. प्रभूंना ही वार्ता कळताच ते तात्काळ तळ्यावर आले. मग प्रभूंनी त्या मुलाला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या अंगावरून आपला अमृत हस्त फिरवला. प्रभूंचा हस्तस्पर्श होता क्षणी मुलाने डोळे उघडले आणि तो उठून बसला. त्याच्या आईवडिलांना परमानंद होऊन ते प्रभूंच्या चरणावर गडाबडा लोळू लागले. प्रभूंनी त्यांना उठून विचारले की कोठे निघाला आहात. ते म्हणाले, आम्ही माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी कल्याणला निघालो आहोत, पण तेथे पोचायच्या आधीच हा प्रसंग गुदरला. पण प्रभूला आमची दया येऊन आपले दर्शन झाले आणि आपल्या कृपेने आम्हाला आमचा पुत्र परत मिळाला. मग प्रभूंनी त्यांना विचारले की तुम्हाला प्रभूंचे दर्शन कल्याणला न जाता इथेच झाले तर कसे होईल. त्यावर ते दोघे म्हणाले, एवढे आमचे भाग्य कोठे आहे. त्यावर प्रभू म्हणाले, प्रभू तर तुमच्यासाठी वर्षभर आपले कल्याण गाव सोडून इथे येऊन बसलेला आहे. मग प्रभूंनी त्या तिघांना जंगलातल्या आपल्या राहत्या ठिकाणी नेले. त्यानंतर शिष्यांनी मागून आणलेल्या माधुकरीचा नैवेद्य श्री दत्तास अर्पण करण्याची आज्ञा प्रभूंनी आपल्या शिष्यांना केली. आसपासच्या गावातील लोकांना भोजनाचे आमंत्रण गेले. 2 तासाच्या आत 4000 माणसे जमा झाली. पंक्तीला बडी मंडळी उपस्थित राहिली. मग प्रभूंनी माधुकरी मागून आणलेल्या सर्व झोळ्यातले अन्न, भात, भाकऱ्या, भाज्या, वडे इत्यादी वर्गवारीने एकत्र केले आणि पंक्तीत वाढले. आश्चर्य म्हणजे झोळ्या लहान असूनही त्यातील अन्न 4000 माणसांना पुरून उरले. संग्राम खां. भालकीमध्ये गरीब दाम्पत्याचा उद्धार केल्यानंतर प्रभू चिटगोप्याला गेले. भालकीहून चिटगोप्याला जायला एक घटना कारणीभूत ठरली. चिटगोप्याचा संग्रामराव देशमुख उर्फ संग्राम खां हा एक गर्भश्रीमंत गृहस्थ होता. संग्रामरावच्या पदरी लढवय्यांची मोठी पलटण असून तो नेहमी सशस्त्र फिरत असे. त्यावेळी मोगलाईत कायद्याचा अंमल नसल्यामुळे प्रबल लोक व सरकारी अधिकारी गरिबांना त्रास द्यायचे, त्यांना लुबाडायचे. संग्रामराव आपल्या ताकदीचा उपयोग करून अशा उन्मत्त लोकांना शासन करायचा व गरिबांना मदत करायचा. त्यामुळे समाजामध्ये त्याचा खूपच लौकिक व दरारा होता. संग्रामरावच्या या शिपाई बाण्यामुळेच लोक त्याला संग्राम खां असे म्हणत असत. संग्राम खाला ही व ज्वरामुळे उदररोग झाला होता. त्याला असह्य शारीरिक पीडा होऊ लागली. तो दिवसेंदिवस क्षीण होऊ लागला. सर्व प्रकारचे औषधोपचार करून पाहिले पण गुण आला नाही. कदाचित पिशाच्य बाधा असेल म्हणून संग्राम खाने शंकराला रुद्राभिषेक करून रोज ब्राह्मणांना व गरिबांना अन्न संतर्पण करणे सुरू केले. तरीही काडीचाही सुधार झाला नाही. शेवटी एक दिवस शंकराने त्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की तुला या पीडेतून मुक्त व्हायचे असेल तर तू काही दिवस माणिक प्रभूंचे चरणतीर्थ घे. मग त्याने प्रभूंचा शोध घेतला. प्रभू भालकीजवळच्या रानात असल्याचे समजताच तो भालकीला प्रभूदर्शनासाठी गेला. संग्राम खां समोर येताच तो काहीही बोलण्यापूर्वीच प्रभू त्याला म्हणाले, शंकराची आज्ञा आम्हाला मान्य आहे, मी तुमचीच वाट पाहतोय. हे ऐकून संग्राम खाला भयंकर आश्चर्य वाटले. मग त्याने प्रभूंची सर्वोपचार पूजा केली आणि त्यांना आपल्या गावी चलण्याची विनंती केली. त्याच्या विनंतीला मान देऊन प्रभू चिटगोप्याला निघाले. एखाद्या राजाला शोभेल अशा आदरातिथ्याने उत्तम शृंगारलेल्या मेण्यात बसवून अपूर्व समारंभाने संग्राम खां प्रभूंना आपल्या घरी घेऊन आला. त्याने प्रभूंची मोठ्या प्रेमाने पूजा केली व त्यांचे चरणतीर्थ घेतले. त्याने मोठा भोजन समारंभ करून ब्राह्मण भोजन घातले व सर्वांना रुपया दक्षिणा दिली. असे बरेच दिवस चालले. संग्राम खां कालांतराने रोगमुक्त होऊन पूर्णपणे बरा झाला. तो प्रभूंचा निस्सीम भक्त बनला. वैश्य किंवा लिंगायत धर्माच्या संग्राम खाने प्रभूंची भक्ती करावी हे त्याच्या ज्ञाती बांधवांना मानवले नाही. तरीही त्याने प्रभुभक्ती सोडली नाही.
मग एक दिवस संग्रामखाने आपल्या सर्व ज्ञाती बांधवांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने लिंगायत धर्माला अनुसरून प्रभूंची पूजा केली. पूजा चालू असताना तेथे असलेल्या सर्व लिंगायत लोकांना प्रभूंच्या जागी भगवान बसवेश्वर दिसले. तेव्हा त्यांना प्रभूंच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि त्यांच्या मनातली प्रभूंबद्दलची शंका दूर झाली. प्रभूंनी त्या गावी मोठा समारंभ करून अखंडेश्वराची स्थापना केली. संग्रामखाने आपल्या जमिनींपैकी मोठी जमीन प्रभूंच्या नावे करून दिली. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू, जय श्री गुरुदेव दत्त.